सध्या मी उभा आहे राजमाता जिजाऊ यांच्या वाड्यामध्ये। आपण जो पाहताय हाच वाडा आहे। या ठिकाणीच राजमाता जिजाऊ यांनी जो आहे तो आपला महत्त्वपूर्ण असा कार्यकाळ जो आहे तो घालवला होता। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता या वाड्याची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे। पूर्ण भग्न अवस्थेमध्ये हा ऐतिहासिक वाडा जो आहे तो एकंदरीत आपणास पाहावयास मिळत आहे। आपण जर एकंदरीत पाहिलं तर वारंवार वनवे देखील या वाड्याच्या आतमध्ये लागत आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे या वाड्याचं एक अस्तित्व जे आहे ते पूर्णतः धोक्यामध्ये आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर राजमाता जिजाऊ यांचा हा दुर्गेश्वर किल्ले रायगडच्या समोरचा हा वाडा आहे। याच ठिकाणी बराचसा कार्यकाळ राजमाता जिजाऊ यांनी या ठिकाणी घालवला। आपण माझ्या मागे पाहताय हाच तो दुर्गेश्वर किल्ले रायगड आणि याच किल्ले रायगडवरून छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते राजमाता जिजाऊ यांना या ठिकाणी अभिवादन करायचे आणि त्याच वाड्याची जी आता परिस्थिती आहे ती आता पूर्णतः दयनीय झालेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेचं या ठिकाणी दुर्लक्ष होतंय की काय असाच प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आपल्यासोबत स्थानिक इथले रहिवासी आहेत संतोष गायकवाड। सर, एकंदरीत काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? आपण जर पाहिलं तर वाड्याची अत्यंत ही अवस्था दयनीय दिसते। वनवे देखील लागलेले आहेत। काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऐतिहासिक वाड्यास कुठेतरी दुर्लक्ष प्रशासनाकडनं होतंय का? नाही, राजमाता जिजाऊंचा वाडा जो आहे ऐतिहासिक वास्तू आहे, परंतु कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होतंय असं दिसतंय। परंतु आता प्राधिकरणामधून ह्या वाड्याची जी पूर्वी स्थिती होती जिजाऊंच्या कालामध्ये तशी डेव्हलपिंग करण्याचं काम आता थोड्या दिवसात सुरू होणार आहे। आणि त्याला महत्त्वाचं म्हणजे आमच्या महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार आणि आत्ताचे विद्यमान मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांचं हे एक शिवभक्त आहेत आणि त्यांचं लक्ष खूप रायगड आणि जिजाऊंचं जे ऐतिहासिक स्थळ आहे, मग जिजाऊंचा वाडा असेल, जिजाऊंची समाधी असेल, आणि त्याचं डेव्हलपिंगचं काम आता थोड्या दिवसात रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून आता इथे आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा ऐतिहासिक वाडा आहे। राजमाता जिजाऊ यांनी आपला अधिकतम कार्यकाळ या ठिकाणी घालवला होता। परंतु या वाड्याची कुठेतरी सुरक्षा देखील धोक्यात आहे। कुठेही सुरक्षा रक्षक या ठिकाणी नाही आहे, कुठेही CCTV नाही आहेत, कुणीही या ठिकाणी येत आहे, कुणीही जात आहे। नेमकं एक गावकरी म्हणून कसं पाहताय? आता ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ही तशी पुरातन विभागाच्या देखरेखीखाली चालते। इथे तसं बाहेरचं कोण येऊन काय डेव्हलप करणं किंवा काय हे शक्य नसते। त्यांच्या परवानगीशिवाय इथला एकही दगड आपण हलवू शकत नाही अशी परिस्थिती आहे। पुरातत्व विभागाचं पुरातत्व विभागाचं 100% दुर्लक्ष आहे। जे संबंधित अधिकारी आहेत ह्यांच्याकडे आम्ही वारंवार या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत। पण आता हे जो हा वनवा जो गेलेला आहे इथं तसं खूप दुर्लक्ष त्यांच्याकडून होते, त्या डिपार्टमेंटकडून। पण माझे सुरक्षा रक्षक देखील नाही आहे। सुरक्षा रक्षक इथे असतात, परंतु आता काय आपल्याला दिसत नाही आहेत। त्यांचं काय नेमकं सिच्युएशन आहे ते त्यांनाच विचारावं लागेल डिपार्टमेंटला। परंतु तरी आपण बघितलं तर विजेची देखील व्यवस्था या ठिकाणी नाही आहे। ज्या राजमाता जिजाऊंनी पूर्णतः इतिहास घडवला, आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रत्न जो आहे तो या जगाला त्यांनी दिला, पण त्याच राजमाता जिजाऊच्या वाड्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे एकंदरीत। तसं दुर्लक्ष म्हणता येणार नाही, कारण ही वास्तू सांभाळणं, एवढ्या वर्ष टिकवणं हे पण तसं खूप मोठं काम आहे आणि ते काम संबंधित खात्याकडून चालू आहे। परंतु हे डेव्हलपिंगचा जो विषय आहे ते त्यांचे परमिशन घेणं, हे करणं, ते करणं हे मोठं खूप जिकरीचं काम असते शासनाला पण। तर माझी एक विनंती राहील पुरातन विभागाला की ही जी भग्न अवस्था दिसते इथे एक तर कर्मचारी त्यांनी वाढवायला पाहिजेत। इथं डे नाईट रात्रंदिवस इथं सुरक्षा रक्षक तुमच्या म्हणण्याप्रमाणे असायला पाहिजेत, परंतु ते दिसत नाही आहे। तर माझी एक विनंती आपल्यामार्फत आपण पण थोडीशी त्याची प्रसिद्धी करून इथे काहीतरी चांगलं घडावं अशी एक विनंती आहे माझी।
नक्कीच धन्यवाद सर. ओके. आपण जर बघितलात तर हा राजमाता जिजाऊचा ऐतिहासिक वाडा आहे. या ठिकाणी जिजाऊ मातांनी आपला अधिकतम कार्यकाळ घालवला होता. मात्र तीच त्या वाड्याची आता अवस्था जी आहे ते आपण बघितली ते भग्न अवस्थेमध्ये आहे. एकंदरीत या वाड्याच्या अवतीभोवती जर आपण बघितलं तर कुठेतरी या ठिकाणी जाळपोळ झाल्याचं चित्र देखील पाहाव्यास मिळत आहे. कुठेतरी या ठिकाणी विजेची देखील समस्या आहे. इथे वीज देखील नाही आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कुठेही या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील नाही आहे. आता प्रशासन या संपूर्ण परिस्थितीकडे कशा पद्धतीमध्ये पाहत आहे हेच खरं पाहावं लागणार आहे. आणि एकंदरीत या वाड्याच्या सुरक्षेसाठी आणि या वाड्याच्या विकासासाठी आता प्रशासन काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, किल्ले, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.